चम 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 चम. चला तर आज नाही, काल रात्री मम्मीने आमच्यासाठी काहीतरी आणले. नवीन वर्षाचं गिफ्ट म्हटलं तरी चालेल. चला दाखव काय आणलं. कोण कोण? सो गाइस आता मम्माने मला मटर अप्पे दिल्यात. मटन मटर म्हटलं होत्या, मग त्याचा यूज कसा करायचा. सगळ्या भाज्या एकत्र तर आपण करू शकत नाही. सो गाइस आता मम्माने मला मटर अप्पे दिल्यात. मटन मटर अप्पे दिल्यात स्कूलमध्ये. आणि मम्माला ही रेसिपी लवकर केली ना, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायला झालं नाही. नेक्स्ट टाइम मम्मा जेव्हा बनवेल ना तेव्हा स्पेशल व्हिडिओसाठी बनवेल, तेव्हा शेअर करेल. असं काय अर्धवट शब्द अडकत. तर ह्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि मी स्पेशल व्हिडिओसाठी बनवेल. आता सकाळी मला झालं नाही शूट करायचं. मांजर ओरडा लागला, आमचं दूध पाहिजे त्याला. चला त्याला दूध दिलं. या. बाळ काय खाते? अप्पे. छान आहे का? छान झाले का? दीदीच्या टिफिनला दिलं होतं रे. दीदी काय म्हणली? दीदी बोलली मस्त झाले आणि जबरदस्ती खायला लावलं. 1-2 खाल्लं आणि तिचं पोट भरलं. येडी आहे माहित नाही, खायला नको आहे तिला काय. एवढ्या मम्माने बनवलं छान झालं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. सकाळची सुरुवात झाली. आज तर सकाळपासून ऊनच नाही आहे आणि त्यामुळे असं डल वातावरण आहे. तर सियाला सकाळी सोडून आले स्कूलला. आज छानपैकी मटरचे आप्पे बनवले होते, तुम्ही बघितलेच. आता विहानचं पण सगळं आवरले. सिया गेल्यानंतर तो उठला आणि तिला सोडून आल्यानंतर मग त्याचं सगळं आवरलं, आंघोळ वगैरे, आणि मग त्याला नाश्ता पण आता दिला. चला आता मला करायची आहे भाजी. आणि कशाची भाजी करायची आता फ्रीजमध्ये बघते काय आहे. आमचं कसं आधी ठरलेलं नसते, जे असेल ते करायचं, नसेल त्यावेळेला डाळ करायची, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि सगळ्या भाज्या सगळे खातात त्यामुळं काही टेन्शन नसते. सियाचं एवढं असं हे असते, पण मी तिला लाड नाही त्या बाबतीत. म्हणजे ही भाजी नाही मुला मग तुझ्यासाठी दुसरी करू असलं काही लाड नाही, कोणाचाच लाड नाही, सियाचाच नाही कोणाचाच. जी असेल भाजी ती सगळ्यांनी खायची. आणि एक प्रत्येकाला वेगवेगळं असं काही आम्ही करत नाही. तर सियाला आवडत नसली तरी सगळ्या भाज्या शरीरात गेल्या पाहिजेत, सगळ्या भाज्यांचं सत्व. त्यामुळे जबरदस्ती तिला मी चालते. तर आज तिला मटरचे आप्पे करून दिले. असे मटर ती खात नाही, त्यानिमित्ताने मटर म्हटलं जाईल तिच्या शरीरामध्ये. चला विहानचं काही टेन्शन नसते. आता मी भाजी बनवते आणि परत बोलते. चला तर आज जरा उशीर झाला आहे आणि आता मी लावली पालक डाळ. आता कुकर बंद करते, शिटी झाल्यानंतर मग फोडणी देणार. उशीर झाला आज जरा. आज आवरत बसले ना असा उशीर होतो, म्हणून मी आवरत नाही आवरलं की ब्लॉग पण होत नाही, म्हणजे असं सगळं होऊन जाते. चला आता मी कुकर बंद करते. उकळून बाहेर लागले. हे आमचं बाळ बघा इथं, हे बघा इथे बाळ. चला तर आज नाही, काल रात्री मम्मीने आमच्यासाठी काहीतरी आणले. नवीन वर्षाचं गिफ्ट म्हटलं तरी चालेल. चला दाखव काय आणलं. कोण कोण गेलतो मला आपण? विहान विहान आम्ही दिसतोय का? घ्या. आम्ही दिसतोय का त्यामुळे बघा. दिसतोय बघ ते. ऍक्शन ओके ये इकडे. घ्या दोघे जण घ्या. तिकडं बघायला एक तिकडं दे, एक तिकडं बघा. दाखव डिझाईन. तर ह्या पिशवीवरून तुम्हाला समजलं असेल की सोनं नाही तर चांदी काहीतरी आहे. कारण अशा पिशव्या सोन्या चांदीचे असतात ना. काय मुला? पंजन म्हणायचं. पंजन. थांब दाखवूया सगळ्याला. हा अनन्याचं माझ्याकडे आहे. आम्ही रात्री बघितलं होतं आणि दोघींना एकसारखं फक्त पट्टीमुळे थोडासा चेंज आहे. वजन काय थोडंसं कमी जास्त नाही, तर दोघींचं तेवढंच आहे. आणि कायम मी कसं जाणते दोघींचं चिठ्ठी पण आहे. तर मला कसं जर असं पातळच लागते, त्यामुळे मी ती जरा छोटी पट्टी आहे त्यामुळे ती घेतली मी.
आणि जरा मोठी पट्टी आहे ही अनन्याची, ते ओळखते आमचं वेगवेगळं आहे ते. तर दोघींना मस्त पैकी पंजन आणले नवीन वर्षाचं. अरे, असं का होतंय रे पोरा? आणि आता आम्ही घालणार आहे. हे बघ, असं बघायचं असतं मला. एक्सचेंज हे तुझं वाटतं, हे जाडवालं तुझं. म्हणजे तेवढं थोडं जादा आहे. त्यावर तुझं काय चेंज असं आहे, ही पट्टी नाही, इथे प्लेन शाईनवाली लाईन आहे आणि ह्यात तशी प्लेन लाईन नाहीये. नाही, नुसतं साखळी, नुसती साखळी आहे. ह्यात एक शाईनवाली प्लेन आहे. आता काय घातलं काय काढायला लागत नाही. आता आपण घालूया पाय करा दोघी जणी बघून डिझाईन मला लई आवडते मग मी बाजूलाच काढलं. पण गर्दी झाली नाही मग लगेच जी आवडेल ती घेऊन हातात घेतल्याला मग घेता येत नाही. तर दाखवल्या मला हे 2 डिझाईन आवडले दोघींसाठी. आणि दीदीला पहिल्याच सवय बारीक घालायची लहान. तुझं हे बघा कानातलं हे नाकातलं बघा किती छोटा आहे एकदम. मला वाटतं आपली राई असते ना, राई असते तेवढं जाय सोन्याचं, म्हणजे एकदम 0 साईज आहे, ह्याच्यापेक्षा छोट्या नाहीच नाही. हा तर मग ती घेतलंय सोनाला कंड मोठं दाखवते ती, ती म्हणजे मला मोठं नको. आणि तसंच मग पंजाबी पण तिला असं बारीक पातळच आवडते. तर मग हे आणले आता जरा घालून टाकू. आणि हे पण तसं आहे, हे बघा घाला की. तर अनन्याला दोघीला संगच मी आणते. आणि सियाला मध्ये आधी तिचं तुटलं तर मग मध्ये आधी जायला लागतंय आणायला. हे बघा आमच्या दोघींचं एकाच वेळी तुटलं. गेल्या वर्षी मी एकाच वेळेला आणलं होतं. बॉईज नाही घालत, गर्ल्स घालतात. मला तुझे होते छोटी पण हा तू घातली नाही. बोला तू चंपक तू छन छन वाजत होत ना छोटा असताना पंजन छन छन. ते मम्मा घालते, ते पटकन भाजी करायची आणि किती लवकर लवकर मला उशीर झालाय. भाजी बनवायची आहे मुला, उशीर झालाय. माझी लई असं दाखव असं आपल्या कडे कळवायची कडी हलवू नको. अरे हलवू नको राहू दे. हे एवढं पहिलं 500ला 1000ला म्हणजे लई झालं. पण आता मला किंमत दाखवते किती गेलं पैसे. मला हलवू कोण काढेल रे. आणि किती टोटल 12,000 12,250. नाही पडते दाखवायला लागतंय. 12,000 250. बघा थांब किती काय नाही, पाट्या किती नाही कळतंय. 12,250. पाठ हे 1000ला नाही तर लय नाही तर 2000 एवढं गेलं असतं. पण 12,500 ही किंमत झाली एवढ्याशा केसासारख्या पंजांची. तर मोठी तर मग विचारायचंच नाही. त्या नशीब आवड आहे ती. आणि ह्यांना छोटी आवडलं ती एक चांगलं आहे. म्हणजे आता महागाई झाल्या पण ह्यांना छोटीची फॅशन आहे ती एक बरं झालं. नाही तर मग मोठं जर आणायचं म्हणलं तरी एका 50,000 खर्च आहे पाहिजे. असं होतं. तुटल्यापासून बरेच दिवस नव्हता. आता माझं पण एक तुटलंय. पण हे आता दुसरं घातलेलं आहे. मी सणासुदीला घालते ती ठेवते मी जपून. म्हणजे अचानक तुटलं तर ती कामाला येते. पण आता काय झालं लग्नाला जायचं होतं मध्ये त्यामुळे ते घातलेलं आहे बघा पायात. तर एक तुटलं 2 आणली होती. आणि सियाला आणलं एक आणलं होतं. त्या टायमाला मी 4 आणली होती पंजन. तर त्यावेळेला जरा स्वस्त होतं. पण आता ही जर आणायचं म्हटलं तर आपल्याला आता हीच 12,000-12,500 गेलं. तर ह्याला किती लागेल बघा विचारता. मला वाटते 30,000 पर्यंत जाईल जोडी. तर आता काय करत बसायचं चांदी पण हा. तर आता काय करत बसायचं. पण एवढं आहे की आपण हा थांबला एवढं आहे की आपण नकली जे आणतोय ना त्याने काय होतं ते जरा महागाचं खोंबार राहतात ना. थांबकीच खोंबार राहतात का नाही ती लागतात पायाला. मग आतनं काय लागलं तिला असं जसं आपलं मोळा टोचतो का नाही तसं टोचायला लागलं. तिला म्हणलं काढून टाक मी आणते जाऊन. मग एक दिवस तशीच राहिली. म्हणलं आम्ही आता जाऊन तसं पण आलाय. आणि हा गेलते की आपण नाही का खेळणी कोणी आणले दुपारी आणलं. तर मग मी काय केलं आता सण पण आलाय. आणि मग मी शेतात गेले ना मग 8 दिवस 10 दिवस तिकडंच जायचं होतं. मग सकाळी गेली की रात्री 8ला येत्या. मग तेवढ्यासाठी म्हणलं नको. काल जाऊन रात्री दुपारी ह्यांना घेऊन गेलती 2 वाजता. दळप पण आणलं
आणि यांना पंजन पण बघून आलती, सिट्टीवर लिहून घेऊन आलती सगळं. आणि मग संध्याकाळी जाऊन घेऊन आले जाऊन. आई म्हणली आणि सिया विहारला काय आणलं तर खेळण्याचा सट आणला. तर चला आता काय जाऊया, मला तर लागले भूक. मग शेतात गेल्या होत नाही म्हणून काल जाऊनच आणले एकदाशी. म्हणलं आणि राहिलं की मला चांगलं वाटतंय, दोघींच्या पायात नसतंय, एकदम बेकार लागतंय. म्हणजे पोरींना मुली असू द्या, सुना असू द्या, नाहीतर मग आपण असू द्या. आता बाहेर जी सास सिंगर केलाय ना आपल्याला लेडीज लोकांना, ते आपला म्हणजे बारीक असू द्या, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं, आपल्याला लई मोठं नाही घ्यायचं असलं ना तर बारीक असू द्या, पण ती पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाहीतर मग कसं होतंय, लेडीज लोक घराची शान असतात आणि घरात जर बाईक म्हणजे आपल्या मुलींना सुनांना जर काय नसलं ना तर लई मला बेकार लागतं. हातात नसलं, पायात नसलं, गळ्यात नसलं, मी सारखं ओरडत असते, हातात घाला, पायात घाला. मग तुटलं, मला लई जीवाला लागलं, मग जाऊन आणलं. तर चला आता बघितलं, तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चला जाते नाचा नाचा. मेरे ढोल ना सुन मेरे प्यार, गाणं म्हणा. हा नाचा, नाच घे. हा नाच. असं कर. हा हा ए कर लवकर लवकर राहू दे ना. अगं राहू ते नादा लागू नका. तुमचं छन छन वाजवा की, तुमचं छन छन. हा मेरे प्यार धन मेरे ढोल ना असं. हा छम 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 छम. चला चला. पाय आता काय बेटा? हा झालं, भाजी जरा शिजते. भाजी झाली की बाळाला जेवायला देते. ओके चला. चला आता मी टेरेसवरती आली आहे या जेवायला. भात आणि पालक डाळ आत्ता बनवलेली. गरम पालक डाळ असली ना मला चपाती खाऊच वाटत नाही, फक्त भात. त्याचा पण मला भातच जास्त आवडतो, तर मी भातच जास्त खाते. आणि म्हटलं सिया विहानचे आजकाल मला कपडे ना हाताने धुवायला लागतात, कारण इतके मळवतात कपडे, इतके घाण करतात, मातीत खेळतात रोज. तर त्यामुळे इतके मळतात ना की मशीनमध्ये निघतच नाही, कारण मशीन थोडी एक एक कपडा वेगवेगळा चोळणार आहे. ते सगळ्यांमध्ये मिक्स फिरतात, ते मळ निघत नाही, डाग निघत नाहीत. त्यामुळे मी आता काय चालू केलं आहे, सिया विहानचे आणि दिवसभराचे त्यांचे डबल टेबल कपडे असतात. म्हणजे एका वेळेला 3 कपडे ते घालतात. एक तर थंडीमुळे मी त्यांना डबल घालते ते 2, आणि एक तासाला 2 तासाला ते मातीत खेळतात. मग त्यामुळे इतके कपडे घाण करतात की बापरे, काय विचारायलाच नको. म्हणून मग सकाळी मी काय करते, भिजत घालते आणि मग सगळी कामं झाली की मग आता धुतले कपडे, म्हटलं कपडे पण वाळत घालूया आणि जेवूया पण थोडंसं. मग सियाला पण आणायला जायचं आहे, तर म्हटलं आधी जेवून घेते, आणले ते उघडं कसं ठेवणार, म्हणून म्हटलं आधी खाऊन घेते मग कपडे वाळत घालते. या जेवायला. हे बघा, हे आत्ताचे कपडे सिया विहानचे हाताने धुतलेले, आणि हे आहेत सकाळचे कपडे मशीनमधले जे सुकलेत. आता ते मी खाली घेऊन जाणार आणि हे सुकतेत संध्याकाळपर्यंत. आज मसाले भात करायचं चालू आहे, आणि आतुला जे नाही आहेत ते बाहेरूनच जेवून येणार आहेत. भाज्या पडल्या होत्या, मग त्याचा यूज कसा करायचा, सगळ्या भाज्या एकत्र तर आपण करू शकत नाही, आणि जास्त आता भाज्या खाऊन खाऊन पण कंटाळा आला. मग म्हटलं आज भात करूया, मस्तपैकी मसाले भात. बीन्स, कोबी ते पण संपते आणि करायचं पण होतं. अद्रक नव्हतं, संपलं होतं, जाऊन घेऊन आले. सियाला घेऊन येतानाच आणणार होते पण विसरली मी. परत आमच्या इथे नशीब इथे बाजार भरतो समोरच, तर तिथून आणलं. चांगलं राईस बनवते रे मुला, तू खेळ बाहेर, तो पटपट बनवते मी. हा मसाला राईस, पुलाव. आता तू मध्ये मध्ये आला का नाही मग माझं काम होत नाही पटापट, तुझ्याकडे बोलत बसण्यात माझा वेळ जातोय. जा खेळा जा. तर इथे सगळं तयारी करून ठेवली. आता कांदा भाजेपर्यंत मी अद्रक लसूणची पेस्ट करणार. इथे लसूण आहे चिरलेला आहे, इथं कोबी चिरलेला आहे,
इथं बीन्स आहे, इकडे गरम पाणी केलेलं आहे. म्हणजे मसाला भाजला की गरम पाणी टाकून लगेच शिटी होते आणि लगेच होते. त्या साईडला छोट्या पातेल्यात तांदूळ निवडून ठेवलंय. सगळं तयारी आणि ही सगळ्यांचा हात आहे बघा, काही मी एकटीने नाही केलेलं. सगळे आम्ही सगळे मिळूनच करतो, म्हणजे काय पण काम असू दुसरं दे. काही नाही ना, त्यामुळे मग सगळेजण थोडी थोडी हेल्प करतात. नाही आणि बाकीचं बी आपण सकाळपासून सगळी मिळूनच करत असते. स्वयंपाक, भाज्या, धुणं भांडी काय असेल ते घरातलं. चांगलं आहे मुला, मस्त झालं. चांगलं आहे का? तिखट नाही अजिबात. आणि ते बीन्स कोबी सगळं खायचं, भाजी काही सुद्धा काढायचं नाही. काढायसारखं भातामध्ये काहीच घातलेलं नाहीये, सगळं खा. टमाटर नको मला. टमाटर खा आणि मार देईल मग. कच्चं टमाटर देईल खायला तुला. तर मस्त आणि तुम्ही पण या आता राईस खायला. बाय. आता आता संध्याकाळी संध्याकाळी नाही, रात्र रात्रीचे 8 वाजले. तर रात्रीचे 8 वाजले आणि आम्ही आता हे भाजी नाही केली आज आज काय केलंय? मसाले भात. मसाले भात केले आणि आता अजून छान केलं होतं आणि आता मी खातोय बघा. खावा, या जेवायला मग. या जेवायला आता छान होतं. छान आहे. संध्याकाळची आता मी आता हे खातोय. मग त्याच्यानंतर आम्ही जेवल्यानंतर व्याजांवर बघणार, खातून करणार आणि जेवणार सकाळच्या आम्ही उन्हाळ. ते बीन्स कोबी सगळं खा, साईडला काढू नको हा मुला. तू खातोस ना, त्यामुळे तुला सांगायला नाही लागत. गोल गोल गोल. ताट पकडायचं का आता, गोल फिरवायचं नसतं ताट. चल बाय बोल मग. बाय. तिखट लागेल मग. चला तर आजचा व्लॉग आता मी इथं एंड करते. माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल आता थकवा आला तर मला कधी एकदा झोपेल असं झाले. तर जेवायचं आणि झोपायचं. मुलं जेवल्यानंतर मग मी जेवणार, कारण त्यांचा राहिलेलं मला खावं लागते, मग माझं पोटच भरते तेवढ्यातच. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय.